नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्र सरकारने 27 मार्च 2026 रोजी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर झाला. आणि या शासन निर्णयामध्ये बघा, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांगत्वाच्या एकूण 21 प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थी यांना राज्य व तत्सम म्हणजे काय, राज्य सरकार आणि इतर जे काही संस्था असतात, जे काही यंत्रणा असतात, त्या यंत्रणाच्या योजना, सवलती, लाभ, अनुदान व तत्सम इतर फायदे म्हणजे इतर कोणताही फायदा असेल दिव्यांगांच्या संबंधित, तर त्याचा सर्वांना लाभ घेण्याकरिता ग्राह्य ठरवण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये बघा, केंद्र सरकारने किंवा केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्ती समान संधी असेल, हक्काचे संरक्षण, संपूर्ण सहभाग अधिनियम 1995 अधिक्रमित करून दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 हा नवीन अधिनियम दिनांक 28 डिसेंबर 2016 रोजी अधिसूचित केला आहे. सदर अधिनियमाची दिनांक 19 एप्रिल 2017 पासून अंमलबजावणी करण्यात आली. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या अधिनियमाने दिव्यांग व्यक्तींना समान संधी, समान हक्क प्रदान करण्यात आलेले असून त्या आधारे दिव्यांग व्यक्तींना सामाजिक, आर्थिक व स्वतः उत्थानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास तसेच सामान्य व्यक्तीप्रमाणे सुसह्य जीवन जगण्यासाठी योग्य अशा संधी उपलब्ध करून देण्याची तरतूद या अधिनियमामध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण 2018 अंमलबजावणी करण्यात आली. या सर्व शासकीय कार्यालयाकडून अद्यापही पूर्वीप्रमाणे दिव्यांग व्यक्ती समान संधी, हक्काचे संरक्षण व संपूर्ण सहभाग अधिनियम 1995च्या अधिनियमानुसार निश्चित केलेल्या दिव्यांगांच्या 7 प्रवर्गांमध्ये येणाऱ्या व्यक्तींनाच शासनाच्या सेवा असेल, सवलती असेल इत्यादी लाभ देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय की राज्य सरकारच्या माध्यमातून 2016चा अधिनियम सुरू होऊन सुद्धा काही कार्यालयामध्ये 1995चा जो अधिनियम होता त्याचनुसार त्या लाभार्थ्यांना लाभ दिला जात होता. काही कार्यालयामध्ये त्यांना नाकारलं जात होतं, त्यांना अर्ज त्यांचे स्वीकारले जात नव्हते. तर अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील समाविष्ट झालेल्या 21 दिव्यांगत्वाच्या प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना राज्य शासन व तत्सम यंत्रणा म्हणजे राज्य सरकार आणि इतर जे काही सेवा देणाऱ्या ज्या संस्था आहेत किंवा इतर जे प्रकार आहेत, यंत्रणा आहेत, त्या योजना असेल, सवलती असेल, लाभ असेल, अनुदान असेल व तत्सम इतर फायदे याचा लाभ घेताना अडचणी, समस्या येत असल्याचे तक्रारी दिव्यांग व्यक्तींच्या संघटना, संस्था, पालकांच्या संघटना किंवा दिव्यांग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी सरकारसमोर मांडल्या. आणि त्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. आणि या शासन निर्णयामध्ये बघा, प्रस्तुत शासन निर्णयान्वये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील विविध कलमातील तरतुदीनुसार शासनाच्या संबंधित प्रशासकीय विभागाच्या आखत्यातील दिव्यांगांच्या कल्याणार्थ अंमलात आणलेल्या योजना, उपक्रम, तत्सम यंत्रणांच्या योजना, सवलती, लाभ, अनुदान व तत्सम इतर फायदे, शासकीय आस्थापनातील दिव्यांगांच्या संरक्षणाच्या तरतुदी वगळता त्यांचा लाभ घेण्याकरिता 21 प्रवर्गातील सर्व दिव्यांग व्यक्तींना ग्राह्य पात्र ठरवण्यात किंवा करण्यात येत आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्याची राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे. आणि या ठिकाणी बघा, ते 21 जे प्रकार या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत त्यामध्ये बघा, अस्थिव्यंग असेल, कुष्ठरोग निवारित मुक्त, मेंदूचा पक्षघात, शारीरिक वाढ खुंटणे, स्नायूची विकृती, आम्ल हल्ल पीडित, पूर्णतः अंध, अंशतः अंध, कर्णबधीर ऐकू न येणे किंवा वाचा भाषा दोष असणे, त्याचबरोबर खाली बघा या ठिकाणी बौद्धिक अक्षम, विशिष्ट अध्ययन अक्षम, स्वमग्न, मानसिक वर्तन, मानसिक आजार, हातापायातील स्नायू कमजोर, शिथिल होणे, कंपवात, अधिक रक्तस्राव, रक्ताची कमतरता, रक्ताचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, मज्जासंस्थेतील तीव्र आजार आणि बहुविकलांग, अशा पद्धतीचे महत्त्वाचे 21 प्रकार या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. म्हणजे या मित्रांनो, या शासन निर्णयानुसार आपल्याला एक स्पष्ट होते की राज्यातील सर्व विभागांमध्ये किंवा कार्यालयामध्ये, आस्थापनामध्ये 21 प्रकारच्या दिव्यांगांना समान हक्क, समान संधी दिली आहे. 7 प्रवर्ग हे जुने अधिनियमाच्या आधारे ठरवले होते. आत्ता मात्र या ठिकाणी 21 प्रकार ठरवण्यात आलेले आहे. आणि राज्यातील सर्व ठिकाणी 21 प्रकारातील सर्व दिव्यांगांना समान संधी, समान हक्क आणि समान लाभ देण्याच्या उद्देशाने हा 27 तारखेचा
27 मार्चचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आला आहे. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.